जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. अजय महाराज बारसकरांमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा मोठा नेता असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. तर मुख्यमंत्र्यांना असं करण्याची गरज काय, तेव्हा असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जरांगेंना केलाय. जरांगे पाटलांवर गंभीर आरोप करणाऱ्या अजय बारसकरांविरोधात मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. अहमदनगरमध्ये बारसकर हे मराठा आंदोलन मोडीत काढण्यासाठी आणि जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी काम करत असल्याचा आरोप सकल मराठा समाजानं केलाय. बारसकरांनी मराठा समाजाची आणि जरांगेंची माफी मागावी अशी मागणी केली आहे. कुर्ला स्टेशन रोड परिसरात वंचित बहुजन आघाडीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. वंचित बहुजन आघाडीचं चुनाभट्टीतलं कार्यालय पालिकेनं तोडल्याच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आला. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. धक्काबुक्कीत काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती कळते. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं निदर्शनं केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किमतीचा कायदा काँग्रेसनं लागू केला होता, मात्र भाजप तो देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संतप्त कार्यकर्त्यांनी शेतमाल रस्त्यावर फेकून निषेध दिला. यवतमाळमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा, सरसकट अतिवृष्टीची मदत द्यावी, 24 तास वीज पुरवठा द्यावा यासारख्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पीक विमा कंपनी कार्यालयाच्या फलकाला रासप कार्यकर्त्यांनी काळं फासलं. 1 वर्ष ओलटूनही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आलेली नसल्यानं जाब विचारण्यासाठी गेले असता ते कार्यालय 1 वर्षापासून बंद असल्याचं समजलं. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आणि आंदोलनाचा इशारा दिला.